चला क्षेत्रक्षे सजवा कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. सलामीची जोडी आकाश गांगड त्यांच्या समवेत आपण युवराजला पाहत आहोत. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज उंबरमाळी संघाकडनं. यस, अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज मयूर हा सज्ज झाला. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी या संघाचा जर विचार केला तर पहिला सामना त्यांनी जिंकला होता, दुसरा सामना त्यांनी गमावला. परंतु मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघाने दोन्हीही सामने आतापर्यंत गमावलेत. तर आपण पाहू शकाल पूर्णपणे या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर प्रत्येकी सामना जिंकणं फार महत्वाचं असतं. लीग स्टेजेसचे मॅच इथं आपण पाहत आहोत. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहू शकाल मंगेशजी उबाळे सर, तदनंतर रोशन भाऊ शेलार सरांना आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल भरपूर चांगला राहिला. अगदी गोलंदाज मयूरचा विचार केला तर या गोलंदाजाची हाईट भरपूर चांगली आहे आणि पूर्णपणे या हाईटचा तो फायदा या मैदानाच्या आतमध्ये घेतोय. पहिलाच बॉल अगदी हे पहा, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय. इथे युवराज अगदी या चेंडूवरती आक्रमण करतायत. हा चेंडू आमच्या मुख्य समालोचन कक्षाला सलामी देणारा पहिला दर्जेदार स्ट्रोक, षटकार. यस, षटकार आलाय. षटकाराने अकाउंट ओपन केले जात आहे. मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघ अगदी जर पाहायला गेलं तर अजून एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. हा देखील चेंडू निघून चाललाय सीमा पार. येतोय हा दुसरा वार, चौकार. यस, अगदी जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झाला. फलकावरती धावा 10. सुरुवात चांगली झाली आहे. मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघ आपण पाहत आहोत. मयूरचा हा बॉल वर द बॉल रेड. क्षेत्ररक्षक आहेत वैभव होते. अगदी त्याने हा चेंडू अडवलाय. एक सिंगल होती, कंप्लीट सिंगल ने धावफलक 11 वरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आकाश गांगड हा फलंदाज आपण पाहत आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. अगदी हा 5वा चेंडू आपण पाहत होतो. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. भरपूर वेगाने टाकलेला चेंडू होता मयूरचा. डॉट बॉल आलाय. एक षटकार एक चौकार आलाय. परंतु उर्वरित गोलंदाजी भरपूर चांगली करतोय गोलंदाज मयूरला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला डावकर हाताचा फलंदाज आहे आकाश गांगड. त्याच्यासाठी हा शेवटचा बॉल. लवर फुल टॉस, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत वैभव, चुकी करणार नाही आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. शेवटच्या बॉलवरती घेतले सिंगल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झाला. टोटल धावफलकावरती धावा 12.
गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सुनील पिचड हा गोलंदाज आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला आकाश आहे. सलामीची जोडी अगदी मैदानामध्ये पाहायला गेलं तर मोरिया स्पोर्ट्स बलवंडी संघाकडनं ही जोडी आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली या बलवंडी संघाची. 12 धावा धावफलकाला आतापर्यंत आपण पाहू शकाल. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघ यस अगदी पहिले षटक हाताळण्यासाठी तुम्ही 6 मिनिटे खर्च केल्यात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. अगदी कानाजवळनं स्विंग करत हा चेंडू जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी पहिलाच बॉल चांगला हाताळला. पूर्णपणे खांद्याचा वापर केला होता या गोलंदाजानं. सुनील पिचडला आपण पाहू शकाल गोलंदाजी चांगली करतोय. इथे बरोबर बॅट वरती घेतला. परफेक्ट एलिव्हेशन. टक्क असा आवाज आला आणि हा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर निघून गेलाय. 6 धाव्यांसाठी षटकार. तेरी तो एक मेरी. अगदी पहिला बॉल डॉट आला होता. तदनंतर षटकार. तदनंतर हा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू होता. प्रत्येकी बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आकाश गांगडच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे मोठं टार्गेट सेट करावंच लागेल. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाचा जर विचार केला तर फलंदाजी या संघाकडे भरपूर चांगली आहे. पॉलिथ्रो मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आहे की काय. गोलंदाज आपण पाहतात सुनील पिचड. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. षटकार आला होता आकाशच्या बॅटमधनं. अजून एक चांगला स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. भरपूर दूरवर हा चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ठोकला. अजून एक दर्जेदार फटका. 6 धाव्यांसाठी षटकार. एक तेरी एक मेरी असा मगाशीच मी उल्लेख केला होता. अजून एक आडव्या बॅटनं एलिव्हेशन. अगदी गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे षटकार की चौकार. यस चौकार आलाय. चौकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. सुनील पिचड आता मात्र कुठेतरी महागडा ठरतोय. गती कमी केली होती. ओळखलं होतं. बरोबर बॅट वरती घेतला. आता मात्र डिस्क लेगला अगदी ठोकला. अजून एक दमदार स्ट्रोक. 6 धाव्यांसाठी षटकार. दोन षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिलात. या 2 षटकामध्ये अगदी धावफलकावरती धावा 34. गेल्या 2 सामन्याचा जर विचार केला तर आकाश गांगड या फलंदाजाला कुठेतरी गोलंदाजाने शांत ठेवलं होतं. परंतु या सामन्यामध्ये अगदी पूर्णपणे आक्रमक पवित्राच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 6 चेंडू खेळलेत. या 6 चेंडू मध्ये पाहायला गेले तर 23 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी तुमच्यापर्यंत ही सूचना सचेतनतापर्यंत पोहोचवली जाते. जास्तीचा वेळ खर्च करू नका.
गोलंदाज ट्रॅक वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी वैभव. स्ट्रायकिंग एंडला युवराज हा फलंदाज आहे. पहिला बॉल वैभव ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लाईन चेक केली. बीमर चेंडू घोषित केला जातो. यस कमरेच्या भरपूर उद्दूर वर्ण हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी पहिला चेंडू बीमर हाताळला जातोय. वैभव हा गोलंदाज आपण पाहत आहोत. फ्री हिट बॉल असेल. यस अगदी पाहायला गेलं तर पहिला चेंडू अवांतर चेंडू हाताळला गेलाय. धाफलकावरती धावा 35. लवरफुल टॉस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नव्हतं, परंतु यष्टीरक्षक आपण पाहू शकाल राहुलच्या माध्यमातून ह्या चुका होतात. यस बायच्या स्वरूपात येत आहेत. धावून पडून 2 धावा. अगदी पाहायला गेले तर हा चेंडू निर्धाव हाताळला होता वैभवना. बॅटला स्पर्श झाला नव्हता, परंतु बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. धाफलकावरती टोटल धावा आपण पाहतो 37. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुनील पिच्चड तिकडे होते. यस अगदी पाहायला गेलं तर धावून पळून 2 धावा आल्यात. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी हा संघ आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षणासाठी. अगदी प्रत्येकी बॉल वरती 2-2 धावा येतात. मोरिया स्पोर्ट्स बळवंटी संघ आता मात्र पाहायला गेलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. 2.2चा खेळ झालाय. धाफलकावरती धावा आपण पाहू शकाल 39 धावा. लोवर फुलटॉस होता. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन झालं नाहीये. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र वैभव चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येकी बॉल वरती व्हेरिएशन केले जात आहेत. फास्ट बॉल एखादा टाकला जातोय तर त्यानंतर गती कमी करून देखील टाकली जातात. अगदी व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी पूर्णपणे करतायत वैभव आपण पाहू शकाल गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला युवराज आहेत. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पटका मारण्याचा प्रयत्न. अगदी यष्टीरक्षक पाहू शकाल राहुल. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का? यस बाईच्या स्वरूपात. अजून एक सिंगल दाफलकाला जोडली जाईल. दाफलक जाऊन पोहोचलाय 40 वरती. 40 धावा आतापर्यंत दाफलकाला जोडले गेलेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आकाश गांगड डावकुरे हाताचा फलंदाज आपण पाहत आहोत. आकाशचा जर विचार केला तर आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 23 धावा आपण पाहत आहोत. कमीत कमी चेंडू खेळलेत, परंतु त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकाल मोठमोठे फटके आपण पाहिलेत. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. चला उंबरमाळी संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. वैभव पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओव्हर द विकेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल फलंदाज आकाश गांगड डावकुरे हाताचा फलंदाज आहे. ओहो इथे काय घडतंय? अगदी यष्टीरक्षकांना चुका होत आहेत. यस बाईच्या स्वरूपात अजून धावा खर्च केल्या जात आहेत. चौकार येतोय. यष्टीरक्षकाने हा चेंडू अडवला देखील नाही. अगदी पाहायला गेलं तर बाईच्या रूपाने पाहायला गेलं तर नसीबाचा हा चौकार आलाय. टोटल धाफलक 44. या षटकाचा जर विचार केला तर हा शेवटचा चेंडू असेल. अगदी वैभवचा जर विचार केला
तर वैयक्तिक जर विचार केला तर 3च धावा खर्च केल्यात, उर्वरित धावा बाईकच्या रूपाने खर्च केल्या जातात. स्विच हिट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. या शेवटचा बॉल अगदी निर्धाव चेंडू होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धाफलकावरती धावा 44. येस, अगदी जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं, तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. मयूर हा ट्रॅकर होता. एलिव्हेशन थोडस कमी वाटतंय. शतरक्षक होते परंतु बनून राहिलेत दर्शक. अगदी हा चेंडू वन बाउन्स निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावफलक 48 वरती जाऊन पोहोचलाय. फुल टॉस. अगदी हा चेंडू हवेमध्ये आहे. वैभव आहेत, चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अगदी पहिला धक्का लागलाय टीम मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघ. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहू शकाल राहुल आमले हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. राहुल आले आणि त्यांच्या बॅट मधनं फटका. मिस टायमिंग आहे. तुषार होते, तुषारने हा झेल सोडलाय. आता मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. अगदी धावून पळून 2 धावा कंप्लीट. येस, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 50. अर्धशतक झालंय कंप्लीट मोरिया स्पोर्ट्स बलवंडी संघाचं. मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमदास फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत फलंदाजी भरपूर चांगली झाली आहे मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघाची. स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये यस हा चेंडू अडवला. अगदी जर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात अजून एक गडी होईल बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज आपण पाहत आहोत. डगआउटच्या आश्रयाला परतावं लागेल. यस, फलंदाज बाद. तीन 3.4चा खेळ झाला. या षटकातील 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अगदी आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. रोहित पन्नास धावा. 2 गडी बाद 50. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आकाश गांगड. ओहो, अगदी पाहायला गेलं तर भरपूर चांगला चेंडू हाताळला होता. कुलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी बाल बचावले गेलेत. आकाश गांगड हा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला.
भरपूर पाठ आणि पायांच्या मधोमध हा चेंडू निघून गेला होता. आता मात्र अगदी बॅटवरती हा चेंडू घेतला आहे. क्षेत्ररक्षक होते तिकडे. अगदी आपण पाहू शकाल हा चेंडू वेगळ्यारित्या अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. चौकार आलाय. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज यश. हा गोलंदाज आपण पाहत आहोत. शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. अगदी धावफलक 54 वरती पोहोचलाय. यश स्ट्रायकिंग एंडला रोहित हा फलंदाज आपण पाहत आहोत. आतापर्यंत फलंदाजी भरपूर चांगली झाली आहे मोर्या स्पोर्ट्स बलवंडी संघाकडनं. पटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवलाय. फिकी केलाय. एकच सिंगल घेतली जाईल. स्ट्रायकिंग एंडला आकाश गांगड या फलंदाजाला ठेवलं जात आहे. अजूनही या सत्रातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यस अगदी मॅच बॉल आला आहे का मैदानाच्या आतमध्ये? यस. चला क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. अगदी जास्तीचा वेळ खर्च करू नका. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघ. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज राऊंड द विकेटने आपण पाहू शकाल. यश पहिलाच बॉल अगदी आकाशासाठी चांगला राहिला. लवर फुल टॉस चेंडू होता. अगदी आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल. आता मात्र परफेक्ट बॅट वरती घेतला हा बॉल. एलिव्हेशन चांगलं जुळालंय. यस मिड विकेटला ठोकलाय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक आकाशच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. हा ट्रॅकर होता. एलिव्हेशन इथे कमी वाटतंय. अगदी तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. नेक्स्ट मॅच. मोरिया स्पोर्ट्स दामणी संघाचा कर्णधार तसेच डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. टॉस केला जाईल. जागा बनवली होती. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. तर मात्र बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. हा चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो. या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 63 धावा दाफलकाला जोडल्या गेल्यात. येस अगदी पाहायला गेलं तर बॅटची कडा. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती धाव आली नाही. टार्गेट सेट केलं गेलं. अगदी पहिल्या सत्रामध्ये 63 धावा आपण पाहिल्यात. 64 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
कर्णधार या डोंगरीपाडा संघाचा कर्णधार, तसेच मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाचा कर्णधार आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रवीणजी मंदाडे सरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या चला छत्रक्षण सजवा मोरिया स्पोर्ट्स बळवंडी संघ आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रवीणजी मंदाडे सरांच्या हस्ते अगदी या नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका साइडला टीम आपण पाहू शकाल डोंगरीपाडा, त्यांच्या समवेत आपण पाहत आहोत मोरिया स्पोर्ट्स धामणी संघ. निर्णय थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस, मोरिया स्पोर्ट्सचा धामणी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेत. सलामीची जोडी राहुल आणि संपत ही सलामीची जोडी आहे. अगदी 64 धावेंचा पाठलाग करायचा आहे कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाला. चला जाऊया मैदानाकडे. अगदी गोलंदाज ट्रॅक वरती यस सिग्नल ग्रीन सिग्नल दिला जातोय. अगदी मंगेश उबाळे सरांकडनं हा ग्रीन सिग्नल दिला. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज संजय कांबडी हा गोलंदाज आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला राहुल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टोल वसूल होईल. आडवा बॅटना फटका आपण पाहिलात. 4 धावेंसाठी चौकार. संघाचा अजून एक चांगला फटका. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फुल टोल वसूल झालाय. राहुल दात्रक ऑन फायर नाव ठोकलाय हा दणदणीत कणकणीत षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहिलेत. फलकावरती धावा 10. संजय वरती आक्रमण चढवलं गेला. अजून एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला. अगदी हा चेंडू देखील निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. अगदी पाहायला गेलं तर चौकारानं धावफलक 14 वरती पोहोचला. इथे समोरच्या दिशेला आकाश कांगड आहेत. आता मात्र चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल आणि संपलाय. राहुल दात्रक याचा खेळ. फलंदाज बाद.
तर सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले होते. त्यानंतर चौथ्याच्या चेंडूवरती अगदी महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय. गोलंदाज संजय आपण पाहत आहोत. राहुल दात्रक हा फलंदाज बाद झालाय. डगआउटच्या आसऱ्याला परतलेत. न्यू बॅटर वैभव मैदानामध्ये एंटर झालेत. अगदी हा चेंडू इथनं चांगला आहे. यस, शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर धाव येत नाही. या पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झालाय. धावफलकावरती धावा 14. इक्वेशन इथनं पाहायला गेलं तर आता मात्र 24 चेंडू 50 धावेंची गरज आहे. आकाश गांगड गोलंदाजी ट्रॅक वरती बॅटची कडा होती, परंतु हा बॉल कुठेतरी खालती राहिला. त्यानंतर यष्टीरक्षक आपण पाहत आहोत. झेल टिपता आला नाही. पहिलाच बॉल चांगला हाताळला जातोय. डॉट चेंडू आलाय. इक्वेशन 23 चेंडू 50 धावा. इक्वेशन थोडस कठीण आहे, परंतु कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाला फटकेबाजी चांगली करावी लागेल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात होता. आकाश गांगडनं झेल सोडलाय. एक मोठं जीवदान कुठेतरी फलंदाज संपतला अगदी पाहू शकाल. एक सिंगल होती. एक कंप्लीट सिंगल न धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. यस, चौकार आला होता. अगदी आपण पाहू शकाल वैभवच्या बॅटमधनं पुन्हा एकदा जागा बनवली. त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी आता मात्र चांगला बॉल हाताळला आकाशनं. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी वैभव जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना सहजासहजी सोडू शकत नाही. यात कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघ आतापर्यंत जर विचार केला तर 19 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. बॅकफुटला गेले. त्यानंतर हा फटका अगदी 38 वर्तुळाच्या आतमधला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक सिंगल घेतली. एका सिंगल न धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय. आकाशला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी चांगली करतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली होती. यस, दुसरे षटक झालंय कंप्लीट. अगदी या 2 षटकांच्या वाजवी खेळामध्ये धावफलकावरती धावा 20. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. मोर्या स्पोर्ट्स बलवंडी संघ गोलंदाजी ट्रॅक वरती साई हा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला वैभव आहेत. साईचा पहिलाच बॉल राऊंड द विकेट ना. फुल टॉस बॉल मिस टायमिंग आहे.
कॅचेट असा कॉल केलाय, युवराज आहेत आणि चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल, संपलाय. वैभव या फलंदाजाचा खेळ, फलंदाज बाद. थँक्स डीजे. अगदी बीमर साठी थर्ड पंचांची मागणी केली जाते. यस, लगेचच टेक्निकल टीम इकडे सज्ज राहा. फेअर डिलिव्हरी. यस, अगदी कमरेच्या खालती हा चेंडू होता. वैभव एक महत्वाचा फलंदाज देखील आता मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, तुषार. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. येस, अगदी आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला तुषार आले होते. न्यू बॅटर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु संपतनं नकार दिलाय. अगदी मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, बरोबर त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. डॉट बॉल आलाय. जागा बनवली, तदनंतर फटका दर्जेदार मिड विकेटला. तुषारच्या बॅट मधनं येतोय हा बिग ब्लास्ट. 6 धावांसाठी षटकार. अगदी हा चेंडू सोडून दिलाय. ओहो, आता मात्र काय घडतंय. नसीबाचा यस. वाईट +4 बायच्या स्वरूपात हा चौकार आणि टोटल 5 धावा धाफलक्याला जोडल्या जातील. आता मात्र धाफलक जाऊन पोहोचलाय 31. इथे पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करायचं होतं. एलिव्हेशन थोडस कमी वाटतं या फटक्यामध्ये. यस, 38 सर्कल मध्ये सुनील आहेत. क्षेत्ररक्षण चांगले करतायत. हा चेंडू उडवलाय. सिंगल येते. सिंगल न धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. इक्वेशन पाहायला गेलं तर 14 चेंडू 32 धावांची गरज. लवर फुलटॉस फटका भरपूर चांगला आहे. बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू निघून चाललाय. संपतच्या बॅटमधनं हा फटका आलाय. 4 धावांसाठी चौकार. किंग स्टाईल. इथे फुलटॉस बॉल आहे. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे. युवराज आहेत. अगदी तिथनं हिलाची देखील गरज वाटली नाही या क्षेत्ररक्षकाला. टिपला झेल. अगदी संपत हा फलंदाज अगदी बाद झालेत. बॅक टू द पवेलियन.
शेवटचा अगदी पाहायला गेलं तर बॉलवरती महत्वाचा गडी बाद झाला होता. ओहो, पहिलाच बॉल सुनीलचा स्ट्रायकिंग एंडला तुषार होते. यस, सिंगल येते. सिंगल न धावफलक 37. इक्वेशन आता मात्र 11 चेंडू 27 धावांची गरज. अकरा चेंडू 27 धावा. हलक्या हाताने पुश करा, खुश राहा असा हा फटका आपण पाहतात. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल एकच सिंगल घेतली जाते. सिंगलला स्ट्रायकिंग एंडला तुषार या फलंदाजाला आणला जाता. अगदी इक्वेशन 10 चेंडू 26 ची गरज आहे. सुनील आमले हा गोलंदाज ट्रॅक वरती पाहत आहोत. आतापर्यंत 2 चेंडू भरपूर चांगले हाताळलेत या गोलंदाजानं. जागा बनवली होती, चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे. विजय आहेत, विजय कडनं चुका तर होतच नाहीयेत. अगदी हाजेल टिपलाय. इथनं अजून एक फलंदाज बाद झालाय. तुषार बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत मयूर. इक्वेशन इथे पाहायला गेलं तर आता मात्र कठीण होत चाललाय कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघासाठी. 9 चेंडू 26 धावांची गरज. या षटकामध्ये गोलंदाजी सुनील आंबलेची भरपूर चांगली होती. अगदी फलंदाज मयूर आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल खेळत होते. पटला स्पर्श झाला होता परंतु यष्टीरक्षकाकडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या चेंडूवरती धाव येत नाही. या षटकामध्ये अगदी 4 चेंडू टाकले सुनीलनं. 2च धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा यस, धाव घेतली जात नाही. शेवटचा बॉल शिल्लक. अगदी या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. उर्वरित तिसऱ्या चेंडू मध्ये पाहायला गेलं तर महत्वाचा गडी बाद झाला होता. तदनंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव येतात. सुनील गोलंदाजी चांगली करतोय. इक्वेशन कठीण झालं. आता मात्र 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. यस, आता मात्र बरोबर जागा बनवली. तदनंतर हा फटका डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय. येतो या शेवटच्या बॉलवरती बिग वन सिक्सर. चला गोलंदाज लगेच सज्ज राहा. मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय डोंगरीपाडा संघ. दोन्ही संघाने सज्ज राहा. नेक्स्ट मॅच. 6 चेंडू आणि धावेंची गरज असेल ती मात्र 20 धावा. शेवटच्या बॉल वरती षटकार आला होता. टोटल धाव फलक 44 वरती आपण पाहत आहोत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सुनील पिच्चड हा फलंदाज आहे. सुनील आहेत स्ट्रायकिंग एंडला. अगदी त्याला माहित आहे 6 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहे. प्रत्येकी बॉलवरती बिग हिट करावा लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात होता. परंतु आकाश गांगाड आहेत. पहिलाच बॉल भरपूर चांगला टाकलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू येतो. अगदी या चेंडूची गती कमी केली होती. चेंडू हवेमध्ये आहे. टिपलाय जेल आणि आता मात्र संपलाय खेळ. फलंदाज सुनील पिच्चड बॅक टू द पवेलियन.
यस, अगदी पाहायला गेलं तर इक्वेशन कठीण होत चाललंय. 4 चेंडू 20 धाव्यांची गरज. अगदी बिगीट करायचं होतं. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात वैभव हा फलंदाज आहे. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 20 धावा. सामना कठीण झाला आता मात्र. यस, 3 षटकार जरी आले तरी हा सामना विजयी होऊ शकत नाही, परंतु गोलंदाजाकडनं चुकी झाली तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघाचा. यस, अगदी इथनं पाहायला गेलं तर अजून एक फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू शिल्लक असतील आणि आता मात्र 20 धावा, म्हणजेच हे इक्वेशन भरपूर कठीण झालंय. चला न्यू बॅटर लगेचच धावत पळत या. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जयेशला आपण पाहू शकाल. 2 चेंडू शिल्लक आहेत. जयेशसाठी हा बॉल अजून एकदा. अगदी पाहायला गेलं तर या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स आकाशच्या खात्यामध्ये आपण पाहू शकाल. टाकून दे ना इथं.